पुण्याचं वातावरण सध्या दौंड इंदापूरला पाणी देण्यावरून पेटलं आहे। पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात इतर सर्व पक्ष एकवटताना दिसून आले। मात्र अखेर जिल्हा प्रशासनाने दौंड आणि इंदापूरला खडकवासला कालव्यातून पाणी देण्यास हिरवा कंदील दाखवला आणि या क्षणापासून जवळपास 14 दिवस दौंड इंदापूरसाठी पिण्याचं पाणी देण्यात येणार आहे। मात्र हे पाणी देताना पुण्यात अनेक वादंग झाल्याचं बघायला मिळालं। असं असलं तरी दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी हे राजकारण केवळ आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं जात असल्याचा आरोप केला आहे। मुळातच हे पाणी आधी मिळायला हवं होतं अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत। या बाबतीत आमच्या प्रतिनिधीने राहुल कुल यांच्याशी विशेष संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली। पुण्याचा ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंड इंदापूरला पाणी देण्यावरनं सध्या अनेक राजकीय वादविवाद आपल्याला बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने पाणी कारण पेटलेलं आपल्याला बघायला मिळते। याच संदर्भात माझ्यासोबत आहेत आमदार राहुल कुल। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची नेमकी या गोष्टीवरती काय प्रतिक्रिया। सर, काय सांगाल, तुम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करता, सध्या तिथे काय स्थिती आहे? सध्या अतिशय पाण्याचं भीषण संकट तालुक्यावर आहे। शेती जवळपास संपलेली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी वन फिरावं लागतं असं चित्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री माननीय बापट साहेब आणि जिल्हाधिकारी माननीय सौरभ राव यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो। पुण्याच्या पाणी कपातीच्या विषयी चर्चा होते। मला वाटते 10% पाणी कपात मागच्या वर्षभरात झालेली आहे, परंतु दौंडचा आणि इंदापूरचा विचार करता जवळपास 90% पाणी कपातीला आम्हाला सामोरं जावं लागलेलं आहे। 10% आमच्या कोट्याचं पाणी आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे प्रचंड संकट त्या ठिकाणी आहे। वास्तविक पाहता ही धरणं झाली ही शेतीसाठी झाली याचं वास्तवच कुणी आता समजून घ्यायला तयार नाही। जे लोक त्या ठिकाणून विस्थापित झाले त्यांचं पुनर्वसन दौंड तालुक्यामध्ये केलं गेलं, त्यांना जमिनी आम्ही दिल्या आणि गेले कित्येक वर्ष या पाण्यावरच आमची शेती अवलंबून आहे, आमचे संसार अवलंबून आहेत। आणि आज मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळते। माझ्या मते फक्त आता महानगरपालिकेचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून मांडल्या जात आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जो पक्ष शहरामध्ये पाणी द्यायचं नाही म्हणून सांगतो तो ग्रामीण भागात आल्यानंतर पाणी सोडलं पाहिजे असं म्हणतो। अशा प्रकारची एक वैचारिक चुकीची भूमिका ही सगळ्या पक्षाकडून मांडली जाते। परंतु माझ्या दृष्टीनं पाणी दिलं गेलं आहे, पाणी सोडलं गेलं आहे आणि किमान पावसाळ्यापर्यंत आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल अशी परिस्थिती आहे। माणसांच्या पिण्याच्या पाण्यापुरता हा विषय मर्यादित नसून आमच्याकडे जवळपास 2.5 लाख जनावरं ही मोठी आहेत आणि जवळपास 11 लाख छोटे छोटे पक्षी, मग ते कोंबडे कुक्कुटपालनासारखे व्यवसाय होतात। सर, यासाठी जी बैठक घेण्यात आली पुण्यामध्ये एक सातत्याने सगळ्याच पक्षांचा आरोप दिसतोय की या बैठकीला आपण हजर होता, दुसरे आमदार पाचरणे हजर होते, मात्र या बैठकीला पुण्याचे कोणीही आमदार हजर नव्हते। महानगरपालिका जी या पाण्याची मोठी वाटेकरी मानली जाते आजही, त्यांच्यापैकी सुद्धा त्यांचे प्रतिनिधी महापौर वगैरे हजर नव्हते। तर अशा वेळी तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, तुमची माहिती चुकीची आहे। महापौर आणि म्हणजे एकच बैठक झाली आणि त्याला महापौर हजर होते आणि मला वाटते जवळपास 3 आठवडे प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे। मला एक आश्चर्य वाटतं की पुण्याला खरं तर फारसं राज्यामध्ये जर आपण अभ्यास केला तर सर्वाधिक पाणी वापर करणारं पुणे शहर आहे। त्यांनी 10% कपात केली तर फार मोठं काही मला वाटतं घडलं आहे असं वाटत नाही। आम्हाला मात्र 90% पाणी कपातीला सामोरं जाऊन आमची कुठली तक्रार आहे, ते तक्रारच का करतात हा माझा एक मोठा प्रश्न आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकारण न करता पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेनं आणि प्रशासनानं गंभीर होण्याची आवश्यकता आहे। मागच्या अधिवेशनामध्ये मी खडकवासला प्रकल्पावर लक्षवेधी उपस्थित केली होती। या ठिकाणी असणारी गळती, महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या, महानगरपालिकेने वारंवार केलेली त्यांच्या जबाबदाऱ्यांची टाळाटाळ, वेगवेगळ्या योजना त्यांच्याकडून कार्यान्वित होणं अपेक्षित होतं त्या झालेल्या नाहीत। आणि या पार्श्वभूमीवर उद्याच्या काळामध्ये महानगरपालिकेने त्यांचे जे काही त्यांच्यावर कायद्यानं बंधनकारक आहे, मग रिसायकलिंगसारखं असेल, बंद नळाने पाणी पुरवठा करणं असेल किंवा पाण्याची मर्यादा ठरवणं असेल, या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे। आणि शासनानं याच्यामध्ये या प्रकल्पाची पूर्ण नूतनीकरणासाठी आवश्यक असा निधी देण्याची आवश्यकता आहे। आम्ही त्या संदर्भातले सगळे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले आहेत आणि याच्यामधून काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतं। त्याच्यावरती काही रिप्लाय आलेले आहेत? नाही, उत्तर देताना जे प्रस्ताव सादर झालेले आहेत त्याच्यामध्ये या प्रकल्पाची जवळपास 70% पाण्याची गळती होते, ती कमी करावी म्हणून आपण या कॅनलच्या दुरुस्तीच्या, फाट्यांच्या दुरुस्तीच्या मागण्या केल्या होत्या। त्याची अंदाजपत्रकं शासनाकडे सादर झालेली आहेत आणि या लक्षवेधीमध्ये माननीय जलसंपदा मंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की या सगळ्या जे काही प्रस्ताव सादर झालेले आहेत त्याला आम्ही निधीची उपलब्धता करून देऊ।
एकूणच असं म्हटलं जातं की पाण्याचं नियोजन हे पूर्वी खूप लवकर करायला हवं होतं, त्याला उशीर झालेला आहे. तर आमदार म्हणून तुम्हाला वाटतं का की तुमच्या भागाला उशिरा पाणी मिळतंय? अजून 8 ते 10 दिवस लवकर पाणी मिळणं आम्हाला अपेक्षित होतं, परंतु ह्या अनाठायी गोंधळामुळे 10 दिवस आमचं पाणी लांबलं आहे. आज आमच्याकडे टँकर भरण्यासाठीही परिस्थिती नाही आहे आणि खरं तर सर्वाधिक हक्क आमचा असताना आम्हाला मात्र दुजा भावाची वागणूक शहराकडून मिळाली, अशी भावना आमची या ठिकाणी झालेली आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारची वागणूक शहरातील जनतेकडून म्हणण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला मिळणार नाही, अशी आशा आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात. खऱ्या अर्थाने आमचा पाण्यावरती हक्क असताना आमच्या बाबतीत मात्र दुजाभाव झाला, अशा प्रकारची एक खंत इथे आमदारांनी व्यक्त केलेली आहे. एकूणच या पाणी प्रश्नावरती आता कशा कशा पद्धतीने लढा दिला जातो आणि दौंड आणि इंदापूरला दिलं जाणारं पाणी हे कुठल्या कुठल्या वळणांनी जातं हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिकसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.